नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आप्पासोबत गप्पा या कार्यक्रमामध्ये आपण अशा व्यक्तिमत्वाशी भेटणार आहोत ज्याला ट्रॅक्टर आणि इम्प्लिमेंट मास्टर म्हणून या परिसरामध्ये ओळखलं जातं। बऱ्याचशा कंपन्यांचे R&Dचे लोक ते भले ट्रॅक्टरचे असतील किंवा अवजारांचे त्यांच्याकडे येतात, त्यांच्या अवजारामध्ये बदल करून घेतात। परिस्थितीनुसार किंवा जमिनीनुसार शेतकऱ्यांना काय हवंय नकोय त्यानुसार ते त्यांच्यामध्ये ट्रायल्स आणि डेमॉन्स्ट्रेशन्स घेतात। तर अहिल्यानगरमधील निमगाव घाना गावचे राहुल चंद्रकांत ठाणगे यांच्याशी आज आपण आप्पासोबत गप्पामध्ये संवाद साधूया। नमस्कार, माझं नाव राहुल ठाणगे, गाव निमगाव घाना। माझ्याकडं 2010 साली मी पहिल्यांदा सोनालिका ट्रॅक्टर घेतला होता। त्यानंतर 2015 साली तो बदलून जॉन डिअरचा 5045D हा 4 व्हीलमध्ये घेतलेला आहे। राहुल शेठ, 2010 साली ज्यावेळेस तुम्ही पहिला ट्रॅक्टर घेतला, तो ट्रॅक्टर घेण्यामागं कारण काय, म्हणजे थॉट प्रोसेस काय होती? ते कुटुंबात क्षेत्र जास्त आहे। मी IT मध्ये कामाला होतो 2010 पर्यंत। मी बाय प्रोफेशन सॉफ्टवेअर इंजिनियर हा बर। आणि इकडं घरची शेती करून घ्यायची, पण ती परावलंबी होती। म्हणजे बाहेरून ट्रॅक्टर यायचा, भाड्याने यायचा, आणि ते म्हणजे ती शेती तशी आमची व्हायची। 2010 साली खरीपामध्ये आपण ज्यावेळेस बाजरीची पेरणी करतो त्यावेळेस 11 एकर शेत नांगरून पडीक राहिलं। 11 एकर पडीक होतं। असं टोटल किती क्षेत्र आहे तुमच्या घरामध्ये? आमच्या कुटुंबात जवळपास 67 एकर क्षेत्र आहे। बर। मग त्याच्यात त्यावेळेस जेवढं झालं ट्रॅक्टरनी वेळेवर येऊन तेवढं झालं, पण मग त्यावेळेस असा विचार केला एवढं क्षेत्र जर पडीक पडतंय तर मग एखादा जुना ट्रॅक्टर घेऊयात। बर। पण मग जुना ट्रॅक्टर पाहत असताना योगायोगाने नवीन सोनालिका ट्रॅक्टर घ्यायची मग तेव्हा संधी मिळाली। बर। मग सोनालिकाची कशामुळे निवड झाली, म्हणजे काय विचार होता त्यावेळेस? आता त्यावेळेस तर फार काय असं ट्रॅक्टर मधलं नॉलेज नव्हतं, फक्त मित्रांच्या सल्ल्यामुळं मग त्यावेळेस तो सोनालिका ट्रॅक्टर घेतला गेला 745। पण नंतर त्याच्याबरोबर काम करत असताना जी काही आपली रोजची गरज आहे, अवजारांची असेल, आपल्या शेतीची गरज असेल, त्याप्रमाणे त्याचं काम पाहिजे असं होत नव्हतं, कारण क्षेत्र मोठं, कधी कधी भारी अवजार पण चालवावं लागायची। जॉन डिअरनी नुकताच बाजारात 45 HP मध्ये 4 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर आणला होता। बर। पण मग तुम्हाला 4 व्हील ड्राईव्हची का गरज पडली? कारण आज सुद्धा 4 व्हील ड्राईव्ह घ्यायचा म्हटलं तर लोक घाबरतात। त्यावेळेस म्हणजे तुमचं काय विचारधारा होती? कारण 4 व्हील मध्ये साहेब 4ही चाकांना ताकद लागते, आणि आमच्या इकडं जमीन सर्व प्रकारचे आहेत, भारी काळीचे पण आहेत, मुरमाटी पण आहेत, आणि मी धंदा करायला चालू केल्यामुळं आमच्या गावाचा काही भाग पूर्ण म्हणजे पांदीचा रस्ता आहे, म्हणजे पांदीचे आहेत, जिथं 2 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर तेव्हा जायचीच नाही। बर बर। काम उरकतात, साधे 2 व्हीलचे ट्रॅक्टर तिथं जातच नाहीत, जात नव्हते त्या काळात। अच्छा। म्हणजे रस्त्यांचे प्रॉब्लेम असतील, आणि आपण मणी मशीनचं काम चालू केलं होतं। बर। आणि मणी मशीन एखाद्या शेतात घेऊन जाणं हे फार बाजरीच्या आपण जेव्हा बाजरीचे खळे करतो तेव्हा ते जेकिरीचं काम असतं, तेव्हाच 4 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर लागतं। साहेब, मग तुम्ही सॉफ्टवेअर कंपनीत जे काम करत होते पुण्यामध्ये, ती कुठली कंपनी होती? ती रिसोर्सियम मॅनकॉन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड होती, जी जाफा कंपनी जी आहे पोल्ट्रीमध्ये काम करते, ती त्यांना सर्व्हिसेस द्यायची। अच्छा। आणि ह्या कंपनीचं मी IT डिपार्टमेंट पूर्णपणे सांभाळत होतो, IT प्लस HR। मग मला एक सांगा की आता हे IT मधनं ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीमध्ये जे ट्रान्झिशन झालं ते सुरुवातीला तुम्हाला फार हार्ड गेलं असेल ना? नाही, आता तसं साहेब मूळच मी शेतकरीच, म्हणजे जेव्हा गावाकडे यायचो तेव्हा शेतीत काम व्हायचंच। मग आता तेच ज्ञान इकडं वापरून शेतीत नवनवीन प्रयोग करता आले मला। मग कशा प्रकारचे एक्सपेरिमेंट्स तुम्ही केलेत? थोडंसं आमच्या जे काही बघणारे लोक आहेत त्यांच्यासाठी थोडंसं माहिती सांगितली तर बरं होईल। पहिला सोनालिका बदलून आपण जॉन डिअरचा 5045 4 व्हील मध्ये घेतला। तो काळ साहेब असा होता की लोक 4 व्हील ड्राईव्ह म्हटले की दचकायचे। बरोबर। ट्रॅक्टर महाग असेल, ट्रॅक्टरला खर्च फार येईल, पण त्याच्यामध्ये मला म्हणजे जाणवलं असं की त्या ट्रॅक्टरला डिझेल कमी लागतंय, टायरची जी सुद्धा कमी होते, आणि ट्रॅक्टरची ताकद पूर्णपणे लागते। 2 व्हील मध्ये मागच्या चाकाची ताकद लागल्यानंतर ट्रॅक्टरची कामाची क्षमता कमी होते, तसं इथं होत नाही। बरं, मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही पुण्यातनं इथं आले, मग सगळी जी काय तुमची 60-65 एकर शेती होती ती स्वतः केली का ड्रायव्हर वगैरे लावला होता? नाही सर, ट्रॅक्टर घेतल्यानंतर तर थोडे दिवस ड्रायव्हर होताच, कारण मला ट्रॅक्टर मधल्या दिवस पूर्णपणे माहिती नव्हतं, चालवता यायचा पण त्याचे जे बारकावे असतात चालवायचे ते माझ्याकडे नव्हते। पण शेवटी तो आता ड्रायव्हर तो ड्रायव्हरच, तो तर काय मालक नाही होऊ शकत। मग ते कधी वेळेवर नाही यायचं,
काहीतरी काम आपलं कसं करून ठेवायचं, फक्त काम वरवरचं करून जायचं. वरवरचं काम करून जायचं आपलं, फक्त नुसतं झालं म्हणून झालं. हा हा. पण त्याच्यात जी काही क्वालिटी पाहिजे हम्म. ती त्याच्यामध्ये मिळत नव्हती. मग हळूहळू त्यातली बारकावे मी शिकत गेलो. बर. पण नुसतं ट्रॅक्टर असून फायदा नाही, मग मशागतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे अवजार पण लागतात. हम्म. मग जसजसा काळ बदलत गेला तसतसे वेगवेगळ्या प्रकारचे अवजार बाजारातून घेत गेलो. आणि जर एवढं सगळं ट्रॅक्टरचा सेटअप आपण उभा केलाय आणि नोकरीचा राजीनामा दिलेलाच होता, मग ज्यावेळेस वेळ मिळायचा तेव्हाच मग शेजारचे पाजारचे गावातले कामं करत गेलो. आणि कामाची क्वालिटी चांगली असल्यामुळं, नियमित जे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केल्यामुळं गावातून प्रचंड प्रमाणात काम मिळत गेलं. आणि मग त्याच्यातून मला चांगल्या प्रकारची कमाई व्हायला लागली. कारण सरासरी ट्रॅक्टर रोज 10-12 तास चालायला लागला सीझनला. बर, म्हणजे घरचं सोडून. मग त्यात पेरणी असेल, बाकीचे कामं असतील. मग हळूहळू शेतकऱ्यांना नांगरटीपासून तर धान्य करण्यापर्यंतची पूर्ण सेवा आपण आज देतोय. त्यासाठी अवजार सगळे तुम्ही म्हणजे विकत घेतले का? अवजार आपण बाजारातून विकत घेतले. आणि बाजारातून विकत घेतलेले अवजारामध्ये आपण आपल्या गरजेनुसार आपण स्वतः त्यात काय बदल केले, त्यात आपण आपल्या हिशोबाने बदल करत गेलो. आणि हळूहळू हे आपले बदल कंपन्यांना पण पसंत पडायला लागले. आणि मग त्यातून काही कंपन्या आपल्याला त्यांचे अवजार टेस्टिंगसाठी, डेमोसाठी पण द्यायला लागले. आणि बदलत्या काळानुसार आपण जवळपास आज 12-13 प्रकारचे अवजार आपल्याकडे आहेत. म्हणजे तुमचे जे अवजाराचं चेंज आहे, म्हणजे बऱ्याचशा कंपन्यांमध्ये मी तर असं ऐकलंय की राहुल ठाणगे यांना इम्प्लिमेंट मास्टर असं म्हटलं जातं, किंवा कुठल्याही अवजाराची जर टेस्टिंग करायची असेल, ट्रायल करायची असेल, तर त्या आधी राहुल ठाणगेंच्या घरी पाठवलं जातं. हे खरं आहे का? सर, बाजारातून घेतलेले अवजार कधी कधी जसे तसे चालायचे नाहीत. त्याच्यात माझ्या गरजेनुसार मी त्यात स्वतःच बदल केले. त्यातले स्ट्रक्चर चेंजेस असतील, बाकीचे काय डायमेन्शन असतील, त्यात मी बदल करत गेलो. आणि हळूहळू या गोष्टी कंपन्यापर्यंत पोहोचायला लागल्या. अच्छा. अवजारांच्या कंपन्यापर्यंत म्हणजे ह्या गोष्टी त्यांना पोहोचायला लागल्या. मग त्यांना त्यांचा प्रॉपर फीडबॅक त्यांना हवा होता. त्यासाठी त्यांनी हळूहळू मला त्यांचे अवजार वेगवेगळ्या प्रकारची मला त्यांनी डेमोसाठी, टेस्टिंगसाठी द्यायला चालू केले. आणि तुमचा टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळं म्हणजे त्यांना आणि कम्युनिकेशन सोपं झालं. आणि माझं बॅकग्राऊंड टेक्निकल होतंच ऑलरेडी. आणि त्याच्यामध्ये जे काय म्हणजे ज्या काही तांत्रिक बाबी असतील त्या मला पटकन कळायच्या सगळ्या. बरोबर. त्यांची गरज काय, कंपन्यांची गरज काय, आणि काय केलं पाहिजे. आणि मग त्याच्यात कधी कधी कंपनीच्या गरजेनुसार त्याच्यात मीच माझ्या हिशोबाने बदल करत गेलो. आणि ते बदल यशस्वी होत गेले. ते बदल हे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असतील ना? ते बदल शेतकऱ्यांसाठी फायद्याचे होते आणि कंपन्यांसाठी फायद्याचे होते. त्याने उत्पन्न वाढण्यासाठी मदत व्हायची. त्यांनी उत्पन्नाला फरक पडला. लोकांचा वेळ वाचायला लागला, डिझेल कमी लागायला लागलं. आणि अजून एक गोष्ट, हे सगळं झाल्यामुळं ज्या एखाद्या मॉडेलमध्ये त्रुटी होत्या त्या दूर होत गेल्या. ओके. साधारण कुठले अवजार आहेत तुमच्याकडे आता सध्या? आता सर माझ्याकडं लेमकेन, मस्किओ आणि काही लोकल बनावटीचे असे मिळून जवळपास 11-12 प्रकारचे अवजार आहेत. बर. साधारण किंमत किती असेल त्याची? आजच्या बाजारभावाने किंमत जवळपास त्यांची 32 लाख रुपयापेक्षा जास्त नक्कीच आहे. 32 लाखाचे? हो साहेब. हो, माझ्या माहितीने आहे ना, आता आमच्या ट्रॅक्टरच्या डीलरशिप मध्ये काही कंपन्यांच्या डीलरचं भांडवल तेवढं असतं. मग एवढी इन्व्हेस्टमेंट तुम्ही शेतीच्या धंद्यात केली, हे खरंच कौतुकास्पद आहे. साहेब, जसा काळ बदलत गेला, बाजारात नवीन तंत्रज्ञान येत गेलं, आणि जशी काळाची गरज, जशी शेतीची गरज, तसतसे आपण भारतातील आणि काही बाहेरच्या पण कंपन्यांचे आपण अवजार आपण घेत गेलो. पण मग हे 32-33 लाख जे तुम्ही लावलेत त्याच्यामध्ये, ते सगळे तुम्ही म्हणजे उत्पन्नातनं निघतात का, वसूल झालेत का? हो सर, झाले. तो लोकांना चांगली सेवा दिल्यामुळं आपल्याला तेवढा धंदा मिळतोय, आपलं तेवढं ट्रॅक्टरचं काम पण होतंय. जी लोकांची गरज आहे आपण ती गरज पूर्ण केल्यामुळं आपल्याकडं ग्राहक वर्ग आपला समाधानी पण आहे. तर मित्रांनो,
म्हणजे राहुल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही धंद्यामध्ये तुम्हाला जर उत्पन्न हे करायचं असेल किंवा इन्कम वाढवायचं असेल तर इन्व्हेस्टमेंट ही खूप गरजेची आहे. बरेच लोक इन्व्हेस्टमेंट करायला घाबरतात, त्यामुळे ते त्याच्यात यशस्वी होऊ शकत नाहीत. आणि नुसती इन्व्हेस्टमेंट करूनही नाही जमत. म्हणजे साहेबांसारखं तुम्ही जर त्या क्षेत्रामध्ये बारकाईने अभ्यास करून तुम्हाला लागेल त्या पद्धतीने जर बदल केले तर शेतीसुद्धा एक प्रॉफिटेबल किंवा म्हणजे उत्पन्नाचं साधन चांगल्या प्रकारचं होऊ शकतं. हे एक चांगलं उदाहरण आहे. बरं, तुमच्याकडे जे अवजार आहेत त्यात कुठले कुठले अवजार आहेत जरा सांगता का? माझ्याकडे 3 प्रकारचे कल्टिवेटर, 3 प्रकारचे, 2 प्रकारचे पेरणी यंत्र, बर, लेमकेनचा नांगर, 2 प्रकारचे मळणी यंत्र आणि बर. बाकीचे स्वतः जुगाड केलेले काय अवजार आहेत. तर माझ्याकडे आपण ज्याला म्हणतो काकऱ्यापाळीचा अवजार, तर ज्यावेळेस जमीन तुमची अशी हलकी असेल, मोकळी, पण त्यातलं गवत काढायचंय, बर, मग तेव्हाच पासवाला आपण काकऱ्यापाळीचा अवजार वापरतो. पण कधी कधी काय होतं, जमीन अशी कडक झाली असते की जी पहिलं मोकळी करणे म्हणजे गरजेचं असतं. तर त्यावेळेस आपण जे बार पॉइंटचं कल्टिवेटर किंवा ज्याला आपण धसा म्हणतो तर आपण ते वापरतो. आणि याही व्यतिरिक्त आपण एक लेमकेनचं आखात म्हणून एक कल्टिवेटर आहे जे पहिला पाऊस पडून गेल्यानंतर जर वापरला आपण तर रान पाटाय बांधत नाही, जमीन मऊ येते आणि रान पाणी सुद्धा बऱ्यापैकी घेतं. बर, मग तिथं रोटर मारायची गरज नाही, अजिबात गरज पडत नाही. पण मग नांगर लेमकेनचा का घेतला? सर, माझ्याकडे पहिला आपला लोकल नांगर होता, पण त्याला मेंटेनन्स फार जास्त होता. एका ठराविक काळ गेल्यानंतर त्याचा तो मेंटेनन्स, समजा आपण चिमणी कावळे बदलणे असतील, पहारी शेवटणे असेल किंवा नांगर तो बेंड व्हायचा. तर हा मेंटेनन्स जर नाही केला तर आपली जी नांगरटीची क्वालिटी जी आपलं पाहिजे असते बागायती भागामध्ये, बागायती रानामध्ये, तर ती मेंटेन नाही व्हायची. मग माझ्या कानावर हे लेमकेनचं नाव आलं, त्यामुळे ते व्हिडिओ पाहता पाहता हा नांगर मला माहिती पडला. आणि मग त्याच्यातल्या ज्या काही त्यातले जे बारकावे वैशिष्ट्य जे काही होते ते मला फार आवडले. मग आपण तो लेमकेनचा नांगर घेतला तर त्याचा फायदा म्हणजे ट्रॅक्टरवर लोड कमी पडतो, ट्रॅक्टरचं डिझेलही वाचतं आणि किती कडक रान जरी असेल तर ते 100% नांगरलं जातं. फाळ वगैरे तुटत नाही, बेंड फाळ वगैरे तुटत नाहीत, कारण त्याच्यामध्ये ती शेअर बोल सिस्टम दिलेली आहे कंपनीने. म्हणजे चुकून काम करताना नांगर दगडाला अडकला, मुळीला अडकला किंवा जर फारच कडक जमीन जरी असेल रस्ता वगैरे तर त्याच्यामध्ये एका विशिष्ट पॉइंटला त्या नांगरचा शेअर बोल म्हणजे तुटतो नांगराला काय होत आणि नांगराचं मोठं नुकसान होण्यापासून वाचतो. मग काम करता करता त्याच्यातून लोकांना जो सेवा देण्याचा जो एक आनंद असतो त्याच्यात फार मोठी मजा आहे. आणि आपण लोकांना नांगरणीपासून तर मळणीपर्यंतच्या पूर्ण सेवा देतो, त्यामुळं लोकांच्यात राहता येतं, लोकांचे विचारही कळतात आणि जो आनंद मिळतो तो तर वेगळाच आहे. लोकांची सेवा करण्याचा जो काही आनंद आहे तो आपण त्याचं आपण वर्णनही करू शकत नाही. म्हणजे नुसतं पैसे कमावण्यापेक्षा काम तर करणंच आहे, पण म्हणजे ह्या कामामधनं तुम्हाला आनंद मिळतो. सर, काम केल्यावर सर पैसे मिळतातच. तर पैसे तर सगळेच कमवतात, अर्थार्जन करणं हे जेवढं गरजेचं आहे त्याच पेक्षा जास्त म्हणजे तुमच्या बोलण्यावरनं आम्हाला असं जाणवतंय की लोकांमध्ये राहणं, त्यांना चांगली सेवा देणं आणि त्यातनं जो मिळणारा आनंद आहे तो घेण्यात तुम्हाला जास्त मजा येते. आणि आम्ही सुद्धा तो प्रयत्न कायम करत राहतो. हे आहे लेमकेन कंपनीचं आखात. हे कंपनी सांगते 45 HP ट्रॅक्टरसाठी 6 दाती घ्या किंवा 7 दाती घ्या, पण आपण कामाच्या गरजेनुसार आणि आपला ट्रॅक्टर जॉन डिअरचा 45चा 4 व्हील ड्राईव्ह असल्यामुळं त्यात आपण त्याला 7 फणीचं त्याला आपण 9 फणी केलेलं आहे की जी कंपनी सांगते याला ट्रॅक्टर 65चा लागेल, 60चा लागेल, पण आपला 4 व्हील ड्राईव्ह असल्यामुळं याला 9 फणी अवजार सहज चालतंय. आणि हा बदल आपण कंपनीकडून स्पेअर पार्ट आणून आपण आपल्या हिशोबाने घरीच केलेला आहे. इथंच केलाय का तुमच्याकडेच? हो, स्वतःच केलाय, घरीच केलाय. हे आहे काकऱ्यापाळीचा अवजार. तर हे मी माझ्या गरजेनुसार याच्या 3 पॉईंट लिंकेज आणि याच्या उंचीमध्ये 6 इंचाचा बदल केलेला आहे. याच्यामुळं थोडं मोठं जरी गवत असलं 1.5-2 फुटाचं तरी ट्रॅक्टरने सहज काम होतं आणि गवत पूर्णपणे निघून जातं. हा आहे मास्क्यू कंपनीचा 6 फुटी रोटर. तर हे मॉडेल सुरुवातीला या मॉडेलमध्ये चिखल अडकण्याच्या समस्या जास्त होत्या आणि मातीही बारीक होत नव्हती. तर आपण त्याच्यामध्ये कंपनीला सूचना करून, विनंती करून त्याचा क्लिअरन्स ब्लेडमधला वाढवलेला आहे आणि कंपनीने स्पीडमध्ये सुद्धा बदल केलेले आहेत. आणि हा 6 फुटाचा आपल्या 45ला चालतोय? हो साहेब, 6 फुटी आहे, ट्रॅक्टरला सहज चालतो आणि फ्युएल कन्झम्पशन सुद्धा एकदम व्यवस्थित आहे. किती ताशी डिझेल किती? ताशी 1.5 लिटर पासून 4 लिटर पर्यंत. बर,
पण नॉर्मली 6 फुटाला 55 HP चा ट्रॅक्टर लागतो किंवा कमीत कमी 50 तरी लागतो. हो मग 45 ने होतंय काम? हो चालतं. फोर व्हील मुळे साहेब कामाला फार फरक पडतो. हे कदाचित आपला नॉर्मल पेरणी यंत्र वाटत असेल, पण हे तसं नाहीये. याने आपण BBF पेरणी, 9 इंची पेरणी आणि विना व्यत्यय 18 इंची पेरणी आपण याने करू शकतो. बर, BBF कसं बनवतं ह्याचं? याच्यामध्ये माझ्याकडे एक वेगळा रिजर आहे, आपण तो मध्ये लावतो. त्यामुळे अशी मध्ये एक नाळ पडते आणि त्याच्या वाटे मग पावसाचं पाणी निघून जायला किंवा साचायला मदत होते. त्याने म्हणजे बेड पण बनतो आणि हा बेड पण हे बनतो. होऊन जातं. हे आहे कालबाह्य झालेलं एक अवजार. आपण लेमकेन आखात वापरायच्या अगोदर उन्हाळ्यामध्ये ढेकळं फोडण्यासाठी याचा वापर करायचो. लोक ट्रॅक्टरला दोरीने पोल बांधून, ओळका बांधून ते शेतात फिरवायचे, पण त्यांनी माती गोळा व्हायची किंवा मग पाहिजे तसे त्याचे रिझल्ट येत नव्हते. तर हे आपण 3 पॉईंट लिंकेजवर उचललं जाणारं हे आपण आपल्याच हिशोबाने बनवलेलं एक अवजार आता आपण लेमकेन आखात वापरत आहे, त्यामुळे हे आता आपण वापरत नाही. तुम्ही बऱ्याच कंपन्यांमध्ये किंवा अवजारांमध्ये बदल केलाय. आता माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही जॉन डिअरच्या R&Dच्या लोकांशी बोलून जॉन डिअरमध्ये सुद्धा बरेच बदल करायला त्यांना सजेस्ट केलेत आणि काही करून घेतलेत. तर तुम्ही काय काय केलं ते आमच्या सगळ्या पाहणाऱ्यांना एकदा सांगा. हो साहेब, बदल तर केलेत ना आपण. आपलं सुरुवात पहिल्यांदा आहे हे बोनेट लॉक. मी जेव्हा ट्रॅक्टर घेतला त्यावेळेस बोनेट लॉक येत नव्हतं. ट्रॅक्टरची बॅटरी समोरच आहे, ती चोरी जाण्याचं प्रमाण सुद्धा होतं. मग ते कंपनीच्या R&D टीमशी बोलता होतो, मग त्यावेळेस त्यांना प्रॉब्लेम सांगितला आणि तो बदल आपण आपल्या ट्रॅक्टरमध्ये पण करून घेतलेला. शेतात काम करताना किंवा रोडने चालताना हा ट्रॅक्टर 2 व्हील मोडमध्ये आहे की 4 व्हील मोडमध्ये आहे हे लक्षात येत नाही. तर त्यासाठी आपण 4 व्हील लिव्हर एंगेज केल्यानंतर ट्रॅक्टरच्या डॅशबोर्डमध्ये लाईट लागतो, त्याने ड्रायव्हरला कळतं की 4 व्हील ड्राईव्ह मोड आहे की नाही, 4 व्हील चालू आहे का बंद आहे हे लिव्हर कडे बघायचं. जर नाही लक्षात राहिलं तर ते तुम्हाला डॅशबोर्डवर दिसतंय. लिव्हरवर पटकन लक्षात येत नाही, त्याला फार म्हणजे रोजचं चालवणार लागतो तेव्हा लक्षात येतं ना, ती पण लक्षात येत नाही. बरोबर आहे. आणि कधी कधी काय होतं, माठगाडवर बसलेला माणूस त्याच्या पायाने डिसएंगेज करून टाकतो, लक्षात येत नाही. बरोबर, म्हणजे हे पण प्रॉब्लेम मला आले आहेत, म्हणून तो आपण लिव्हरला सेन्सर टाकलेला आहे आणि तो मागचे 7-8 वर्ष झालं व्यवस्थित चालू आहे. आणि तुम्ही क्लच मध्ये पण काहीतरी बदल केलाय, तो पण एकदा सांगा बरं. साहेब, मी क्लचला एक सेन्सर लावलाय. गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे आणि कंपनीच्या नियमाप्रमाणे ट्रॅक्टर न्यूट्रल करून चालू करायचा असतो, पण कधी कधी झटका बसून ट्रॅक्टर बंद पडतो आणि तो पटकन न्यूट्रल होत नाही. तर आपण क्लच पूर्ण दाबल्यानंतर ट्रॅक्टर न्यूट्रलही होतो आणि ट्रॅक्टर चालूही होतो, त्यामुळे ट्रॅक्टर परत आपल्या कामाला सुरळीत व्यवस्थित चालू होऊन जातो. तर राहुल साहेब, आता तुम्ही पाहताय की आजकाल नवीन पिढी शेतीमध्ये उतरत चालली आणि जे काही आमचे शेतकरी मित्र आहेत तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की ट्रॅक्टरची निवड करताना कशा पद्धतीने काय पॅरामीटरचा विचार करून निवडावा किंवा अवजार जे काही घ्यायचे त्यासाठी तुमचं एक थोडंसं मौल्यवान मार्गदर्शन आमच्या सगळ्या शेतकरी मित्रांना करा. आता तंत्रज्ञान फार वेगाने बदलतंय, तसंच शेती क्षेत्र सुद्धा बदलतंय. तर आपण आपल्या गरजेनुसार सर्वोत्तम त्याचीच निवड करावी. आपल्याला ते योग्य तेच घ्या. बाजारात काही गोष्टी स्वस्तही मिळतात, पण ते आपल्या कितपत कामाच्या आहे, त्याने कामाची क्वालिटी कितपत येते, यापेक्षा आपल्याला जे गरजेचं आहे ज्याने काम व्यवस्थित होत आहे असा ट्रॅक्टर आपण निवडला पाहिजे. अवजारही आपण तशीच निवडली पाहिजेत. आता माझा तर भरोसा जॉन डिअरवर आहे, कारण मी तो वापरतो मागच्या 10 वर्षापासून. त्याचा मेंटेनन्स पण नाहीये. मी कुठलाही ब्रँड रिकमेंड करत नाहीये, पण बाजारात ज्याच्याकडे नवीन टेक्नॉलॉजी आहे जी आज गरजेची आहे ते घेणं माणसाला जास्त गरजेचं आहे. आणि मी सर्वांना हीच विनंती करल का जे बाजारात चांगलं आहे आपण तेच खरेदी करा. 2 रुपयाचं स्वस्त भेटतंय म्हणून तिकडे जाऊ नका. 2 रुपयाचं म्हणजे फायदा आहे म्हणून ते घेऊन मग नंतर ते वाचवलेले 2 रुपये आपल्या मेंटेनन्स मध्ये घालावं लागतं. बरोबर आहे. आणि अवजारांमध्ये म्हणजे आता तुम्ही आता एवढ्या वेळेस जर सांगताच आहे तर मित्रांनो, बाजारामध्ये बऱ्याच प्रकारचे अवजारं मिळतात. काही स्वस्त मिळतील, काही महाग मिळतील, पण तुमच्या परिसरानुसार तुमच्या आजूबाजूच्या असलेल्या शेतीच्या गरजेनुसार त्याला पूरक अशी अवजारं घ्या. त्यात साहेबांनी सांगितलं तसं तुम्हाला लागेल तसे बदल जर केले तर बाकीचे जे ग्राहक आहेत ते ग्राहक तुम्हाला जास्त प्रेफरन्स तेव्हाच देतील ज्यावेळेस त्यांना काहीतरी वेगळं आणि चांगल्या क्वालिटीचं मिळेल.
म्हणून सर्वांनी ह्या गोष्टीकडं नक्कीच लक्षपूर्वक बघावं आणि अवजार निवडताना ह्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. तर मित्रांनो, आपण राहुल ठांगे साहेबांसारखे जे नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी आहेत किंवा काही लोक जे शून्यातून विश्व निर्माण करतात, अशा शेतकऱ्यांचे किंवा अशा उदाहरणांची आप्पासोबत गप्पामध्ये तुम्हाला ओळख करून देतच आहोत. तुम्हाला देखील या आजच्या भागामध्ये काय आवडलं ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि आमच्या यूट्यूबच्या पेजला सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टाला फॉलो करा.